हॅलो फ्रेंड, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आज आपण काय करणार आहोत दाखवते तुम्हाला मी. हे बघा, ही पपई आहे. शेजारच्या झाडाला आलेली खूप छान पपया येतात त्या झाडाला आणि गोड पण आहे. तर चला तर आपण ह्या पपईची आज बर्फी करूया. चिरून घेते मी ही पपई. सालं काढून चिरून घेते मी चांगली. हे बघा, ही पपई चिरून घेतली मी. आता आपण याच्यासाठी काय काय घेणार आहोत मी दाखवते तुम्हाला. हे बघा, काजू बदाम घातले 2-4. ही साखर आहे. पपई खूप गोड आहे त्यामुळे साखर फक्त मी एक मोठे 2 चमचे घेतलेत. ही वेलची पावडर आहे आणि 1 वाटी हे गव्हाचं पीठ घेणार आहे. कारण की ही पपई आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत आणि मग ते एक जीव होण्यासाठी हे गव्हाचं पीठ घालायचं. ते तुपामध्ये भाजून घेऊ. फक्त 1 चमचा तूप घालून भाजून घ्यायचं. चला तर मी हे मिक्सरमधून काढून घेते आणि गव्हाचं पीठ भाजायला घेऊ. पीठ चांगलं भाजून घ्यायचं. पीठ भाजून झाले. आता मी गॅस बंद करते आणि ते पपईच्या फोडी मिक्सरमधून काढून घेते. हे बघा, हे मिक्सरमधून काढले मी. किती छान रंग आलाय. पण तरी पण आपण थोडासा रंग घालणार आहोत त्यात. आणि इकडे पीठ पण भाजून घेतले. चला तर मग आपण आता हे त्या पिठामध्ये हे घालून शिजवायला घ्यायचे. पीठ चांगलं खमंग भाजलंय. त्यात आता आपण तो पपईचा गर काढलाय ना, साखर पण मी त्यातच मिक्स करून घेतली. ती घालते. हे बघ, मंद आचेवर चांगलं हे वाफवून द्यायचं. गुठळ्या व्हायला नको ह्यात, म्हणून चांगलं हलवायचं. रंग नाही टाकला तरी चालेल. त्याला खरं तर छान रंग आलाय, तरी पण मी थोडंसं घालणार आहे. हा बघा, थोडासा रंग घालते मी त्यात. आणि तोपर्यंत हा केक टीन आहे माझ्याकडे. याला आपण तेल लावून घेतले. यात मी बटर पेपर घालणार आहे आणि हे काजू बदाम वरनं टाकायचे. ती वेलची पावडर आता त्यात टाकून देते मी. वेलची पावडर आणि थोडेसे काजू बदाम त्यात टाकले. थोडेसे आपण वरनं टाकणार आहे. एक 2 मिनटं झाकून ठेवते आणि मग आपण त्या केक टीनमध्ये हे घालून घेऊ. गॅस बंद केला. थोडंसं याला वरनं पण तेल लावायचं.
सगळं घालून घेते मी ह्यात. मी असं त्यात ते सगळं घालून घेतलंय. पपई पण पौष्टिक असते आणि गव्हाचं पीठ पण. त्याला थोडा वेळ लागेल गार व्हायला. थोडा वेळ हवं तर आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. गार झाली जरा ही, बघूया निघते का. गव्हाचं पीठ असल्यामुळे चिकटपणा असते थोडीशी. ही पपईची बर्फी करून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.